नमस्कार, व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा. हा आपला गोवा ट्रॅव्हल सिरीज 3 मित्र आणि गोवा याचा सेकंड पार्ट. जर तुम्ही फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर आधी तो बघून घ्या. तर सुरू करण्या अगोदर जरा आपला ट्रॅव्हल सिरीजचा इंट्रो बघून घ्या. डडली बॉयज, चप्पल ठेवले, लाईफ जॅकेट घातली. लीला नाही घेत आहे कारण की लीलाचं लग्न नाही झालं, आमचं झालं. आम्ही घेऊ. एक डान्स डान्स बस लीला बस, मला कंटेंट कर. मांडी पहिले बस त्याच्यावर दोन्ही. हा, जसं आपण नॉर्मली कसं बसतो, पाय नको हा तसा बस. चला तर सेकंड पार्ट स्टार्ट करूया. चला, आपण पहिले चाललोय सगळ्यात पहिले ब्रेकफास्ट करायला आणि मग जाणार आपण पूलमध्ये. लीला रेडी आहे, जाऊ दे. आपण घेतलंय पुरी आहेत, ऑमलेट आणि ही कालची भाजी आपली. घे, चालू केलं. डायलॉग बोलून जातो मग व्हिडिओ चालू करायचा. बोल नाही काय बोल, काय बोलत होता? रोहित फार चांगला आहे. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काय करायचं तिसरं काय सबर करा, सबर करा, अक्षय पूलमध्ये नाही येणार आहे, त्याला उचलून विसर्जन करू आज. आज नाही, आज उद्या पूर्ण. आजच Friday-ला पण पूर्ण आज आज कल करे सो आज. मस्त बांधलेत. इकडे 2 आहेत, 3 आहेत इकडे, इथे 2 आहेत. तिकडे पॅन्ट आणायला, कारण की या पूलमध्ये जायला कॉटन नाही, नायलॉन पॅन्ट पाहिजेत. हा, किती दिवसानंतर या. इकडे पूल टॉवेल पण ते लोकच देतात. मस्त आहे पूल स्वतः. हो गया, थँक्यू. मी हेच सांगत होतो, मस्त 1 2 3 आहेत तिकडे रो हाऊसेस आणि समोर 2 आहेत. मला कधी कधी वाटतं ना, हे असं रेसिडेन्शियल प्रोजेक्ट म्हणून त्या लोकांनी बनवलं असेल आणि नंतर तेवढं सेल नसेल झालं तर मग त्याला रिसॉर्टमध्येच कन्वर्ट करून टाकतो. हा लीला, डडली बॉयज, आता तुम्हाला गंमत सांगतो. मी घातलंय, लीलाकडे शर्ट नव्हती, ही माझी शर्ट आहे. अक्षयकडे शर्ट नव्हतं, हे लीलाचं शर्ट आहे. पास केलं आता मी बोलले लीला, उद्या मी घालेन, तू ही घाल. चला, ड्रायव्हरने आपली गाडी काढलाय. ड्रायव्हरला कपडे पण चांगले दिले, गॉगल दिलाय. कुठे जायचं ड्रायव्हर आज? कुठे जायचं मला पण नव्हती सर. तुका मगा का घुमावगे? हम तोरा घुमाएंगे पूरा गोवा. तर आता आपण निघतोय. 2-3 गोष्टी करायच्या आहेत. आज आपण निघालोय 11 वाजता, ते डायरेक्ट रात्री जाऊया जेवून बिवून. आज पूर्ण दिवस आपण बाहेर आहेत आणि साऊथ गोवात आपण एक्सप्लोर करणार आहे. ते पण रीलवर ज्या ज्या गोष्टी बघितल्यात ना त्याच बघणार आहोत. चला, लीला पण आलाय. गोप्रोची क्लिप घेऊन गोप्रो लावूया आणि निघूया. गणपती बाप्पा मोरया. झालं आपलं सेट. तर आज आहे आपल्या अक्षयची ड्रायव्हिंग टेस्ट. ऐसे डेंजरस सिचुएशन में मैं ऑटोमेटिकली आगे कैसे आ जाता. जी दर वर्षाप्रमाणे असते. दरवर्षी आणि यांना असं वाटतं की हेच गाडी चांगली चालवतात, पण हा त्यांचा भ्रम आहे. यांना काय रे, याला बोल, याला सॉरी, याला लीला काय नाही, हे लोक सांगत नाही, पण यांचा गुरु आहे मी ड्रायव्हिंग मध्ये. लहानपणा कॉलेज पासून शिकवतोय ना. कुठे चड्डी घातल्यापासून तू शिकवतो. बाईक पण शिकवलंय, बाईकवर पडलोय पण आम्ही, ती वेगळी गोष्ट आहे. जाऊ द्या, त्याचा ब्लॉग नाही ना. काही ब्लॉग मध्ये घे, एवढा बोलला. लीला बोलला, पण लीला बोलतो आजकाल ब्लॉग मध्ये. जर तुम्हाला पण पाहिजे असेल की लीला बोलावा, कमेंट करा, गुंगा बोला. जर असं कमेंट आलं ना 1050 ला
तर लीलालाच ब्लॉग करायला लावतो पुढच्या बसनं. पण आज आपण निश्चय केलाय. काय केलाय निश्चय? की आपण दिवसभर फिरणार, केवढं पण कडक ऊन असू दे. काय बोलते पब्लिक बोलते हा. आहे रस्ता. अरे आहे ना. म्हटलं इकडे कुठे वरती चढत होतं रस्ता. असं काय मदत का खड्डा असेल आयुष्यात. गुगलवर भरोसा नका ठेवू बेंडी. क्यों हिला डाला ना. फालतूगिरीच्या मारी. शॉर्टकट दिला. एवढा सरळ रोड, मोठा रोड. हा रोड आहे. काय पण बोला, इकडे घराला कलर 101 देणार ना भेंडे. कलर कसे देतात काय म्हणजे चांगले. इकडे बघायला चांगले वाटतात. हेच समजा आपण विरार रस्त्यामध्ये गेला हसतील ना लोक. बात तो सही है. आपण आलो कापोते रामा. ॲक्च्युली रीलच बघितलेत. रील बघून आलो. तर रीलमध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसली असेल, मी तुम्हाला दाखवत होती. हेच ते आहे फेमस. तर इकडे हा क्लिफ पॉइंट आहे. इथून समुद्र खालती कापोते रामा बीच आहे. आणि इकडे ना केप ऑफ काहीतरी. तर हा जो मागे रेस्टॉरंट बघताय मस्त फेमस आहे रेस्टॉरंट. जेवण एवढं ठीक नाही, पण इकडून ना व्ह्यू मस्त भेटतो. क्लिफ पॉइंट बघितला. आता आपण चाललोय कापोते रामा फोर्ट. या साईडला आहे, त्या साईडला बीच आहे. पण बीचपर्यंत गाडी जात नाही. इकडून वरतीच तुम्हाला गाडी ठेवून मग चालत जायला. तुम्ही पण पुढचा व्ह्यू एन्जॉय करा. तो फोर्ट आहे. फोर्ट तर अख्खा पडीकच आहे. बाकी तर काय नाही आहे. लोक ॲक्च्युली इकडे येतात. खालती बीच आहे पेबल बीच म्हणून. तो पण इंस्टाग्राममुळेच फेमस झाला आहे. बाकी तर चर्च आहे तो बंद आहे. ड्रोन अलाउड नाही यार. काय नाटक आहे काय माहिती. तिकडे पण ड्रोन नाही, इकडे पण ड्रोनची बॅग. त्यांनी बघून बोललं की ड्रोन अलाउड नाही सर, गाडीत ठेवा. हा समोर जे बघतायत हा आहे पेबल बीच नंबर 1 आणि पुढे पेबल बीच नंबर 2 असे 2 बीच आहेत. असं मी गुगल मॅप्सवर बघितलं. पण जे यायला फोर्ट बघायला तर कोणी येतच नाही. फोर्टमध्ये एक जण नाही दिसला आम्हाला. सगळे इकडेच आहेत. तिकडे पण जात आहेत रे लोक लिहिला. चल आलो इथे जाऊ. काय आहे काय बघू तिकडे. इंस्टाग्राममुळे आपण बरबाद झालोय.
हा रील्स आणि रियालिटी ते टाकायला पाहिजे आपण. काय चाललंय पुढे? चाललंय येण्यासारखं. तेव्हा डेंजर आहे भाई तिकडे. ये अच्छा है है ना. फुल स्पा भारी वाटतं, फुल भारी वाटतं. मस्त आहे एरिया. आता आपल्याला वाटतं आपण दगडावर उभा आहे. समोर खोल आहे ते बघ ना, असं गोल गोल फिरते पाणी तिकडे. हे बघा, हे गेला का गेलो आपण, खेचत नाही येईल डायरेक्ट. वरती येतो आल्यावर. चलो निघूया इकडून. उतरताना काय वाटलं नाही आपण त्या टोकावर ना आलोय. आयला हा वाजलेत 1:15. काय सांगू, कोकोनट पितो मी तर बोलतो. ठीक आहे चल, लिंबू पाणी सांग. 3 लिंबू पाणी. तर पण काय दम लागतंय रे गरमीमुळे. लिहिल्याचा डाऊन वाट. चले, आजच्या दिवसातले आपले 2 पॉईंट कंप्लीट झालेत. आता लागलाय भूक, कारण की वाजल्यात 2 वाजायला 10 मिनिटं आहेत. 5 स्टार आहे, 5 स्टार रेटिंग आहे. पुढचं चांगलं होतं. मग हळू गाडी. आपण आलाय सेमेडोज सी व्ह्यू. थाळी वगैरे भेटते असं काहीतरी रेस्टॉरंट समोर. सी व्ह्यू आहे अख्खा. मला चेअर्स जाम आवडली. या आराम खुर्ची. तर हे काय चिकन सेरेब्रेल आणि काहीतरी विथ चिप्स अँड सॅलड असं काहीतरी ह्यांच्या इकडचं फेमस आहे. बाकी हे आपण चोनक, ही चोनक फिश आहे त्याची थाळी आहे. फ्लावरची भाजी आहे. हे काय कांद्याचं काहीतरी. हे शिंपले आहे. ओ हो जवळ आहे का. क्या बात आहे. माझा युरिक ॲसिड वाढणार. बदिंका आहे. बदिंका विथ आईस्क्रीम. चलो एक एक घे अक्षय खा. डीप करून खायचं नाही रे, डायरेक्ट नाही खायचं. असं आहे का. ते बोला डीप करून खायचं. अक्षय सॉरी हा. चांगलं आहे. बाकी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. इकडे आम्हाला सांगितलं हां आम्ही बसलेलो, पण तुम्हाला समोरचे दिसते बघा. हा व्ह्यू पॉईंट आहे तो एक. त्याला म्हणतात स्लिपिंग जायंट. बघा हे बघा तोंड आणि झोपलाय बघा कसं. सही ना. पण माहीत नव्हतं. अरे नंतर जेव्हा नजर गेली, अरे हो खरंच सही आहे. पण ते इकडून तर एकदम वाटतं झोपलाय. हे तर को थंडी नाही लागतं क्या. हा थंडी नाही लागत करे. काळा झालाय. गाडी ना एकदम गरम झालंय. गरम म्हणजे भट्टी. ऊन कडक आहे यार इकडे. एक्सपेक्टेड नव्हतं. इकडून आपण आहेत कापोदे रामा. इथून कोला बीच आता आपलं आहे जवळजवळ अर्धा तास. वाजले 3, अर्धा तासात पोचू ना. आणि मग तिकडे आपण कायाकिंग करू, मजे करू 1-1.5 तास. मग तिथून संध्याकाळी ते गालकाकिमला गालका बरोबर गालगी बागा गालगी बागा तिकडे जाऊन आपण मस्त ड्रोन उडू. गालगी बघा बघा काका. चला तुम्ही पण पुढे बघा. हॅलो. अरे भेंडी 15 मिनिटं झाले आम्ही याच रोडवर फिरतोय. एक तर गोप्रो पण लूज झालाय, तो पण हालायला लागलाय. जंगल सफारी वाटते. चला इथपर्यंतच ब्लॉग ठेवूया. इथपर्यंतच ब्लॉग ठेवूया. आवडला असेल तर लाईक करा, मित्र परिवारात शेअर करा, आणि नवीन असतील चॅनलवर तर सबस्क्राईब करा. 2-3 शिव्या पण लिहून झाल्या कमेंट मध्ये. ह्याच्यासाठी रोहितसाठी खास. चला जय हिंद, जय महाराष्ट्र. यो चलो.